आणखी एक मोठी बातमी आहे। मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। अलर्ट गंभीरतेने घ्या, अनावश्यक प्रवास टाळा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत आहेत। कृष्णा, हवामान विभागाचा काय अंदाज आणि त्यासोबत मुख्यमंत्र्यांनी केलेलं आवाहन या सगळ्या संदर्भात काय माहिती? श्वेता, हवामान विभागानं मुंबईला रेड अलर्ट दिलेला आहे आणि आज पहाटेपासून आपण पाहतोय मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे। सध्या नरिमन पॉईंटच्या या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतो की जवळपास 2 तासापासून मुसळधार पाऊस पडतो आणि रेड अलर्ट असल्यामुळे प्रशासनानं मुंबईकरांना आवाहन केलेलं आहे की अनावश्यक प्रवास टाळा, त्याचबरोबर अति महत्त्वाचं काम नसेल तर घराच्या बाहेर पडणं टाळा। त्याचबरोबर मुंबईच्या समुद्रकिनारी जे पर्यटक मुंबईच्या पावसामध्ये जातात, फिरण्यासाठी जातात, त्यांना सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे की 3:30 वाजता जवळपास 4.19 मीटरच्या ज्या लाटा आहेत त्या हाय टाईडच्यामुळे समुद्रकिनारी येऊ शकतात आणि त्यामुळे तिथे सुद्धा जाण्याची खबरदारी घ्या किंवा जाऊच नका अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा देण्यात आलेलं आहे। सध्या आपण पाहतोय मुंबईतल्या अनेक सखल भागामध्ये आता हळूहळू पाणी साचताना पाहायला मिळतंय। रविवारचा दिवस आहे आणि त्यामुळे नोकरदार वर्ग फारसा कामावरती नाहीये, त्यामुळे मुंबईमध्ये जे लोक बाहेर फिरण्याचा प्रयत्न करतायत किंवा वेगवेगळ्या कामानिमित्त बाहेर येण्याचा प्रयत्न करतात त्यांना सुद्धा प्रशासनानं रेड अलर्ट असल्यामुळे सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत। लोकल सेवेवरती अद्याप तरी फारसा तेवढा परिणाम झाल्याचं जाणवत नाहीये, मात्र मुंबईतल्या रस्त्यावरती आज बऱ्यापैकी गाड्यांची संख्या कमी असते, कारण रविवारची या गाड्यांची संख्या कमी असते, कारण नोकरदार वर्ग घरातून बाहेर पडत नाही आणि त्यामुळे मुंबईमध्ये रेड अलर्ट असल्यामुळे मुंबईकरांनी स्वतःची काळजी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। आज मुंबई, पालघर त्याचबरोबर कोकणातला काही भाग आहे तिथल्या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे आणि पहाटेपासून अशाच पद्धतीनं पाऊस मुंबईमध्ये पडतो आहे। मागच्या 2-4 दिवसापासून मुंबईमध्ये सातत्यानं मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे। अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं होतं, वेगवेगळ्या दुर्घटना सुद्धा घडलेल्या होत्या आणि आज सुद्धा रेड अलर्ट असल्यामुळे झाडं उन्मळून पडण्याची शक्यता असल्याचं सुद्धा सांगितलं जातं आणि त्यामुळे मुंबईकरांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा केलं जात आहे। सध्या नरिमन पॉईंटच्या या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतो हा मंत्रालयाचा सगळा परिसर आहे आणि सोसाट्याचा वारा या ठिकाणी सुटलेला आहे, त्याचबरोबर मुसळधार पाऊस आहे आणि या पावसाची तीव्रता ही पुढचे काही तास अशाच पद्धतीने जाणवू शकते असं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दिवसभर अशा पावसाची शक्यता आहे, त्यामुळे मुंबईकरांनी स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी। त्याचबरोबर विना आवश्यक प्रवास जो आहे तो टाळावा अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा हवामान खात्याचं त्याचबरोबर प्रशासनाकडून देण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुंबईकरांनी स्वतःची काळजी घ्यावी असं वारंवार सांगण्यात येत आहे। श्वेता।